नमस्कार मित्रांनो, कशी चालू आहे तुमची दिवाळी? तर या व्हिडिओमध्ये आपण लक्ष्मीपूजन 2025 साली कसं आणि केव्हा करावं याची माहिती घेणार आहोत. तर ही माहिती जसं मी सांगितलं, मी काय या क्षेत्रातली जाणकार नाही आणि हा फक्त व्हिडिओ माझ्या चॅनलवरती असलेल्या लोकांना उपयोगी पडावा म्हणून मी शेअर करते आहे. ही माहिती सचिन मधुकर परांजपे पालघर हे जे ज्योतिषी आहेत त्यांनी शेअर केलेली आहे. परत कालनिर्णयाने सुद्धा या डिसिजनची पुष्टी केलेली आहे. तर बघूया आपण. यावर्षी दिवाळीतील लक्ष्मीपूजन दिनांक 21 ऑक्टोबर 2025 मंगळवार सायंकाळी 6:10 रात्री 8:40 या कालावधीत मुहूर्तानुसार आहे. या 2.5 तासाच्या कालावधीत संध्याकाळी 7:44 ते रात्री 9:17 या कालावधीत लाभ चौघडी आहे. त्यामुळे पूजेची सर्व तयारी आधी करून प्रत्यक्ष पूजन विधी, मंत्रजप, प्रार्थना हे मुख्य विधी संध्याकाळी 7:44 ते 8:40 या वेळात म्हणजे जवळजवळ 56 मिनिटाचा हा कालावधी जो मिळतो आहे त्या वेळात करावे. याच काळात वृषभ हे स्त्रीला लग्नही आहे. लक्ष्मीपूजन विधी होत असताना चांगली चौघडी आणि स्थिर लग्न दोन्ही महत्वाचे आहेत. आपल्या घरातील लक्ष्मीपूजन हे संध्याकाळी 6:10 सुरू केलेच तरी शक्यतो स्तोत्र, मंत्रपठण, साधना, प्रार्थना या रात्री 7:44 पासून 8:40 या काळात करा. त्याआधी उपचार, अभिषेक, पूजा वगैरे करायला हरकत नाही. 8:40 पुढेही विधी साधना सुरू राहिल्या तरी काही हरकत नाही, ते अधिक उत्तम ठरेल. या पूजनाचे धार्मिक, आध्यात्मिक आणि व्यावहारिक मूल्य शब्दातीत आहे. इथे लक्ष्मी ही केवळ पैसा, धनप्राप्ती किंवा श्रीमंती याच अर्थाने अपेक्षित नसून ती श्री या संकल्पनेवर आधारित आहे. श्री म्हणजे धनधान्य, ऐश्वर्य, संपत्ती, सत्ता, आरोग्य, समृद्धी, यश, प्रतिष्ठा, मान सन्मान, लोकप्रियता, दीर्घायुष्य या सर्व गुण संपन्न अर्थाने येणे किंवा तिचे आगमन होणे अपेक्षित आहे. धना इतकीच मनशांती हीच खरी लक्ष्मी आहे. या काळात सुचिरभूतपणे श्री महालक्ष्मीच्या तसबिरीची किंवा मूर्तीची उत्तम चौरंगावर सुशोभित मांडणी करून पूजन करावे. सोबत धन, सुवर्ण, बँकेची पासबुक, सर्टिफिकेट, नाणी यांची पूजा करावी. पूजा पंचोपचार केली तरी चालेल, म्हणजे स्नान, धूप, दीप, गंध आणि नैवेद्य. मनातील भाव हा कृतज्ञतेचा, श्रद्धेचा असावा. बरेचदा श्री लक्ष्मीपूजन करताना अनवधानाने श्री विष्णूंचे स्मरण प्रार्थना करणे राहून जाते. श्री महालक्ष्मी तत्वाचं वैशिष्ट्य म्हणजे जिथे विष्णूंचे स्मरण प्रार्थना होते त्या ठिकाणी तिचा निवास राहतो, कारण ती विष्णूंशिवाय राहत नाही. त्यामुळे तिची पूजा अर्चना करण्याआधी विष्णुदेवांचे स्मरण करणे क्रमप्राप्त आहे हे विसरू नका. नुसते मानसिक स्मरण केले किंवा ओम नमो भगवते वासुदेवाय, ओम नमो भगवते वासुदेवाय हा मंत्र जप 11 वेळा करा तरी चालेल. घरातील वातावरण सुगंधित आणि प्रसन्न असावे. पूजनाचे उपचार हे तुम्ही तुमच्या इच्छेने व मनापासून करावेत. पण लक्ष्मी पूजनासाठी काही प्रभावी मंत्र पुढील प्रमाणे आहेत. त्यांचा जप प्रत्येक मंत्राचा किमान 108 वेळा तरी पूजन प्रसंगी करावा. काही मंत्र तंत्रोक्त आहेत तर काही पुराणोक्त किंवा स्तोत्रातील आहेत. मंत्रजप हा शक्यतो पूजन झाल्यानंतर करावा. खाली दिलेल्या सर्वच मंत्रांचा जप करणं जमेल असं नाही, पण निदान त्यातील 2 मंत्रांचा जप तरी प्रत्येकी 108 वेळा करावा. जप झाल्यानंतर प्रार्थना करावी. आधीच्या पॅरेग्राफमध्ये जे गुण लिहिले आहेत त्यांची धनधान्य, ऐश्वर्य, संपत्ती, सत्ता, आरोग्य, समृद्धी, यश, प्रतिष्ठा, मान सन्मान, लोकप्रियता, दीर्घायुष्य प्राप्ती व्हावी अशी प्रार्थना करावी. नैवेद्य दाखवून प्रसाद घरातील मंडळींना वाटावा. ज्यांना जमत असेल, येत असेल त्यांनी मंत्र जपानंतर श्रीसूक्त किंवा महालक्ष्मी अष्टक यांचेही पाठ करावे ही विनंती.
जर तुम्ही श्री लक्ष्मीपूजन करणार असाल तर त्या दिवशी मांसाहार, मद्यपान किंवा कोणतेही अनैतिक, अश्लाघ्य आणि अशुभ कृत्य करू नये. त्या दिवशी वादविवाद करू नये. दिवसभरात जमेल तेव्हा अन्नदान करावे. सुवासिनीची ओटी भरावी. कुलदेवतेचे स्मरण चिंतन करावे. लक्ष्मीपूजनाच्या वेळी घराच्या ओटीवर अंगणात दिवे प्रज्वलित असावेत. श्री लक्ष्मीदेवीचे काही प्रभावी मंत्र. यापैकी सर्व मंत्राचा किमान 2 मंत्रांचा तरी जप प्रत्येकी 108 वेळा करावा. उच्चार करणे अजिबात शक्य नसेल तर निदान प्रार्थना तरी करावी. काही मंत्र उच्चाराला सोपे असे देत आहेत तर काही जरा कठीण आहेत. ओम श्रीम नमः. श्री या शब्दावर अनुस्वार आहे, त्यामुळे श्रीम असा उच्चार करावा. ओम श्रीम नमः. ओम श्रीम नमः. ओम दुसरा मंत्र आहे ओम श्री महालक्ष्मी देवे नमः. ओम श्री महालक्ष्मी देवे नमः. ओम श्री महालक्ष्मी देवे नमः. ओम महालक्ष्मे च विद्महे विष्णुपत्ने च धीमहि तन्नो लक्ष्मी प्रचोदयात्. ओम महालक्ष्मै च विद्महे विष्णुपत्ने च धीमहि तन्नो लक्ष्मी प्रचोदयात्. ओम महालक्ष्मे च विद्महे विष्णुपत्ने च धीमहि तन्नो लक्ष्मी प्रचोदयात्. ओम ह्रीं पद्मे स्वाहा. ओम ह्रीं पद्मे स्वाहा. ओम ह्रीं पद्मे स्वाहा. ओम श्रीं ह्रीं श्रीं कमले कमलालये प्रसीद प्रसीद. श्रीं ह्रीं श्रीं ओम महालक्ष्मे नमः. ओम श्रीं ह्रीं श्रीं कमले कमलालये प्रसीद प्रसीद. श्रीं ह्रीं श्रीं ओम महालक्ष्मे नमः. ओम श्रीं ह्रीं श्रीं कमले कमलालये प्रसीद प्रसीद. श्रीं ह्रीं श्रीं ओम महालक्ष्मे नमः. ओम या देवी सर्वभूतेषु लक्ष्मीरूपेण संस्थिता नमस्तस्यै 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 नमो नमः. या देवी सर्वभूतेषु लक्ष्मीरूपेण संस्थिता नमस्तस्यै 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 नमो नमः. या देवी सर्वभूतेषु लक्ष्मीरूपेण संस्थिता नमस्तस्यै 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 नमो नमः. ओम आदि लक्ष्मी नमस्तेस्तु परब्रह्म स्वरूपिणी यशो देही धनम देही सर्व कामांश देही मे. यावर्षी लक्ष्मीपूजन 2025च्या शुभ मुहूर्तावर समस्त लक्ष्मी भक्तांसाठी एक वेगळं दुर्मिळ स्तोत्र देतो आहे. या काळात किंवा रात्री दिलेल्या मुहूर्त काळात या दुर्मिळ रमाहृदय स्तोत्राचा 1, 11 किंवा 21 वेळा पाठ करावा. रमाहृदय स्तोत्र. श्रीही पद्मा कमला मुकुंद महेशी लक्ष्मी श्री लोकेश्वरी मा शिराब्दी सुता विरिचिंजनिनी विद्या सरोजासना सर्वाभीष्ट फलप्रदेती सततम नामानी ये 12 प्रातः शुद्धतरः पठन्त भीमतान सर्वान् लभन्ते शुभान. नामावली. ओम श्रीं श्रियै नमः. ओम श्री पद्माय नमः. ओम श्री कमलाय नमः. ओम श्री मुकुंद महिष्यै नमः. ओम श्री लक्ष्मे नमः. ओम श्री तिलोकेश्वर्ये नमः. ओम श्रीमाय नमः. ओम श्री क्षीराब्दी सुताय नमः. ओम श्री विरिंची जनन्ये नमः. ओम श्री विद्याय नमः. ओम श्री सरोजना सरणाय नमः. ओम श्री सर्वाभीष्ट फलप्रदाय नमः. इति रमाहृदय स्तोत्रम संपूर्ण. तर मित्रांनो, अत्यंत श्रद्धेने आणि वर दिलेल्या शुभप्रकारात अवश्य श्री महालक्ष्मी पूजन करा, मंत्रजप करा, प्रार्थना करा आणि एक श्रीमंत, समृद्ध, ऐश्वर्य संपन्न आणि आरोग्य संपन्न मनशाक्तियुक्त जीवनाचा आनंद तुम्हाला प्राप्त हो, हीच सदिच्छा. हे लेखाचे पूर्ण श्रेय आणि याची जबाबदारी सुद्धा सचिन मधुकर परांजपे पालघर यांची आहे. याच्यामध्ये माझं काहीही श्रेय नाही का, मी कुठल्या ह्याला रिस्पॉन्सिबलही नाही, कारण हे फक्त लोकांना माहिती अवेलेबल व्हावी म्हणून मी हे स्तोत्र देते आहे.
तर तुम्हाला आमचे व्हिडिओज आवडत असतील आणि त्याने तुम्हालाही मदत होत असेल तर आमच्या चॅनलला नक्की लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करा.